छायेच्या दरीतून मी जात असलो तरी मी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तुझी आकडे आणि तुझी काठी मला धीर देतात. प्रेज लॉर्ड. सुंदर वचन आहे. रविवारी हे शिकवणार आहे. मृत्यू छायेच्या दरीतून देव प्रत्येकाला पाठवत नाही. लक्ष देऊन ऐका. मृत्यूची छायेची दरी सगळ्यासाठी नाही, त्याच्या प्रिय लेकरांसाठी आहे. हालेलुया. जे आज रडायले कधी माझा त्रास जाईल, देव म्हणतो बाळा हे तुझ्यासाठी मी निवडलेली दरी आहे आणि ह्याच्यामध्ये तुला टिकायचे, ह्याच्यामध्ये पास व्हायचंय आणि तुझं जीवन मी असं आशीर्वादित करेन. पण ह्या दरीमधून जात असताना माझी आकडी आणि माझी काठी तुला धीर देईल. त्याच्यामध्ये सक्षम हो, खचू नको, संकटामध्ये टिकून राहा, या परीक्षेमध्ये पास हो आणि अग्नीतून बाहेर ये. मी तुला जीवनाचा मुकुट देईन. हालेलुया. मृत्यूची दरी सगळ्यासाठीच नाही. प्रिय लोकच ह्या संकटामध्ये, सगळ्याला संकट तुम्ही म्हणत असाल का माझ्या जीवनामध्ये हे एवढं संकट आहे, काय एवढा त्रास आहे. प्रभू म्हणतो जे माझे प्रिय आहेत त्यांनाच मी ह्या दरीमधून पाठवतो. संकटाचा काळ आहे. या परीक्षेत काही लोक टिकतात आणि या परीक्षेत जे टिकतात त्यांना देव असा आशीर्वादित करतो, असा त्यांचा उपयोग करतो की जगातले लोक त्यांच्याकडे बघत राहतात. मृत्यूची दरी साधारण आहे. दावीद राजा तेच म्हणत आहे, मृत्यूच्या दरीतून मी जात असलो तर तुझी आकडे आणि तुझी काठी मला धीर देतात. ह्या संयम ठेवा. ह्या संकटामध्ये, ह्या दरीमध्ये मृत्यूची साधारण चेष्टा नाही. मृत्यूच्या दरीमध्ये जेव्हा आपण पडलेल्या परिस्थितीमध्ये असतो, रोगाच्या परिस्थितीमध्ये असतो, असं वाटतं की मरून जावं, त्याला म्हणतात मृत्यूची दरी. ही मृत्यूची दरी सगळ्यालाच अनुभवता येत नाही. जे देवाचे कोखऱ्याच्या रक्ताने विकत घेतलेले लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये ही दरी असते आणि त्या दरीत स्वतः देव पाठवतो आणि असं त्याला बाहेर काढतो ते दुसऱ्या लोकांना वाचवणारे लोक बनतात. कधी कधी म्हणतो काय संकट आहे आमच्या जीवनात, बाजूचे लोक पण जातात, बाजूचे लोक काय आयुष्यामध्ये राहतात, सगळंच करतात, पण आमच्या जीवनात काय हे दरी आहे, काय हे संकट आमच्या जीवनामध्ये आहे. प्रभूचं वचन ते सांगत आहे, मृत्यूची दरी तुम्हाला सर्व काही एवढा आनंद देईल, पण ह्या परीक्षेमध्ये टिका. काही लोक ह्या परीक्षेमध्ये टिकत नाहीत. काही लोक ह्या परीक्षेमध्ये टिकत नाहीत. प्रभूचं वचन सांगतं तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात. त्या काठीचा वापर करा. जसं मोशेनं समुद्र धुमकण्यासाठी काठीचा वापर केला आणि त्या समुद्रामधून रस्ता मोकळा करून इस्रायली लोकांना त्या समुद्रातून बाहेर काढलं. हालेलुया. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असलेल्या शैतानाला असं पळवून लावतात देवाच्या वचनाच्या द्वारे. देवाच्या सामर्थ्याने तुम्ही अधिकारांना वापर करा की येशूने मला विकत घेतलेला आहे आणि येशू समोर मी गुडघे टेकले. शैताना माझ्या जीवनावर तुझा अधिकार नाही. जेव्हा तुम्ही काठीचा वापर करतात, देव हे प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला शिकवतो की आपण कुठल्या वस्तूवर मध्ये आहे वाचा.